नमस्कार मित्रांनो, मी विराज कदम. तुमचं सर्व स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव द गेम ऑफ ट्रॅव्हल. तर आज आपण कर्जतमधल्या 9 देवींना फिरतोय. तर आज आता पहिली देवीला आलो आपण वेदमाताच्या मंदिरमध्ये. ही कचेरीवरती देवी आहे. आता ही देवी बघू आणि यानंतर पूर्ण कर्जतमधल्या 8 देवींना आपण जाऊ. चला मग जाऊया. तुम्ही या देवीच्या महत्त्वासाठी किंवा माहितीसाठी तुम्ही आलात, तुमचं मनपूर्वक आभार. आज आमच्या मुधरे गावामध्ये किंवा कर्जत परिसरामध्ये फार पुराण आई वेदमाता या नावाने आज 35 वर्षापूर्वी या नावाचा उल्लेख झाला. तर त्याच्यापूर्वी या आईचं नाव काय होतं असा प्रश्न तुम्हालाही आणि भाविकांना होता आहे. ते इथे कर्जत परिसराच्या माध्यमातून इथे माथ्यावरचं दैवत म्हणून हे अनन्य असं साधारण महत्व त्यावेळेस होतं. काही प्रसंगावधान आईची कृपा सत व्यक्तींचे किंवा सत शक्तीचे सत संतांचे म्हणा अशा या ठिकाणी पावलं लागली आणि आम्हाला या भाविकांना योगायोगाने इथे बाबा एक स्थान कसं आहे काय तर आम्हाला त्यावेळेस काही सांगता नाही आलं. पण मग सत्पुरुष म्हणजे कोण आले इथे योगायोगाने, तर आमचे गुरुवर्य गजानन महाराज अटक हे 35 वर्षापूर्वी त्यांच्या इथे योगायोगाने आगमन झालं आणि ते या शक्तीच्या त्यांना जे स्फुरण झालं इथे की बाबा ही शक्ती तर महान शक्ती आहे. तुम्ही जे काही म्हणता की माथ्यावरचं वगैरे हे बरोबर आहे, पण तिचं नाव काहीतरी आहे. मग त्यांनी आम्हाला सांगितलं ते त्यांना फार अष्टांगिक पुरुष होते ते. त्यांना या देवीचं स्वरूप असं कळलं की इथे समर्थ रामदास स्वामी यांनी या देवीची स्थापना केलेली आहे आणि तिचं नाव आहे आई वेदमाता. मग ही कोण आहे, कशी आहे, काय करते, तर या आपल्या मराठी हिंदू धर्मामध्ये जो कोणी भाविक भक्त किंवा सर्वसाधारण माणूस आपल्या कुणाला तरी काहीतरी सांगायला पाहिजे, शक्तीला सांगायला पाहिजे, तर मग या देवीकडे 2 हात, एक मस्तक, शुद्ध भाव अशा स्वरूपाने जो कोणी येईल त्याची मनोकामना पूर्ण होते. आज या देवीचं ते महत्त्व अनेकांना भावलेलं आहे, अनेकांना पावन झालेलं आहे. आम्ही त्यातलेच आहोत. आज ह्या नावाने ट्रस्ट या नावाने म्हणजे वेद माता देवस्थान ट्रस्ट या नावाने ते गणलं गेलं आणि त्याचे मुख्य आमचे जे गुरुवर्य आणि संस्थापक म्हणून आमचे दादा बैलमारे रामदासजी बैलमारे हे या ट्रस्टीचे संस्थापक आहेत. मग अनन्य लोक इथे त्यावेळेस देवीची कृपा म्हणून आम्हाला त्यातमध्ये गणेशक सोनी असतील, विशेताई असतील, प्रमोद दांडे असतील, वसंत शेठ भोईर असतील, आमदार आमचे आमदार स्थानिक आमदार असतील, अन्य सगळ्या लोकांना त्यावेळेस आईनी आम्हाला उपकृत करण्यासाठी सगळ्यांचे होकार आले आणि या देवीचं मंदिर तयार झालं. आणि असं असताना मग आमचे दादासाहेब ट्रस्टीचे संस्थापक असताना कुणीतरी अध्यक्ष पाहिजे म्हणून मला भाविकांना आईचं एक काहीतरी अध्यक्षपद द्यावं आणि अशा पद्धतीने मला ते पद दिलं किंवा आम्ही सगळे भाविक. त्या पदाचा काही विषय नाही, पण कुठेतरी कमिटी आणि त्याचं स्वरूप चांगलं व्हावं किंवा सगळ्या नियोजन व्यवस्थित व्हावं, तर त्या कालावधीमध्ये आईचं मंदिर झालं. मी त्या ट्रस्टीचं कालावधी अध्यक्ष म्हणून बसवलं. नंतर 5 वर्षानंतर जे बॉडी चेंज होती तर आम्ही सगळेच भाविकांमध्ये मग आमच्या एका सेवकाचं नाव सुचवलं गेलं. त्याचं नाव आहे संदीप करुण आणि त्यांनी 2-4 वर्ष आता झाले त्या गोष्टीला की चांगल्या प्रकारचं काम त्यांनी ते पाहतोय. आणि आम्ही त्या गोष्टीला आपापल्या नसताना आम्ही फक्त सेवा महाराजांचे तत्व की बाबा इथे जो कोणी अनन्य शरण त्याचे निवारीने जन्म मरण शरणागत शरणमीचे एक अशी जे भगवंत अर्जुनाला जे सांगितलेले तीच शक्ती इथे आम्ही त्याचा अगदी तंतोतंत स्वाद आनंद आशीर्वाद घेत असतो आणि आम्हाला कुठेही आनंदाला कमी नाही आहे असे आम्ही सगळे भाविक आईची यथासांग
आता या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये शासनाच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही नियम पाळले किंवा कुठल्याही प्रकारचं काही केले नाही आणि आजही शासनाचे नियम आहेत आणि आम्ही तसंच त्याचं पालन करणार आहोत. धन्यवाद. रामदास बेनबारे, वेदमाता देवस्थान ट्रस्ट, परमपूज्य सद्गुरू श्री गजानन महाराज आटक यांच्या कृपा आशीर्वादाने या ट्रस्टच्या त्यांच्या प्रेरणेने ह्या ट्रस्टची स्थापना झालेली आहे. स्थापना होण्याच्या पाठीमागं आई वेदमातांचं मंदिर या ठिकाणी झाडी झोपडीमध्ये होतं, डोंगराळ भागामध्ये होतं. अतिशय दुर्गम भागामध्ये लोकांना यायला फार अडचण होती. परंतु योगायोग असा आला, आम्हाला जे सद्गुरू लाभले ते परमपूज्य सद्गुरू गजानन महाराज आटक हे श्री क्षेत्र आळंदीमध्ये 3.5 वर्षाचा वारकरी संप्रदायाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यानंतर त्यांनी कार्यासाठी जे सद्गुरूंच्या कृपेने जी जागा निवडली त्याला कर्जत परिसर प्राप्त झाला आणि कर्जत परिसराचा विकास करण्यासाठी पारमार्थिक धर्म वाढवण्यासाठी जे कार्य त्यांनी हाती घेतलं त्यापैकी त्यांचं पाऊल आमच्या मुद्रे गावाकडे वळली आणि मुद्रे गावात वळले असताना सहजच असा विषय निघाला की महाराज आमच्याकडे ही एक देवता आहे, आम्ही त्याला माथ्यावरचं देव म्हणतो, परंतु तिची आम्हाला ओळख नाही आणि सहजगत्या महाराजांनी हा परिचय थोडक्यात करून दिला. म्हणजे असे सद्गुरू आम्हाला लाभले आणि त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त होती, योगाचा साधना त्यांच्याकडे होती. असंख्य लोकांच्या समस्या त्यांनी याच्या माध्यमातून सत्संगाच्या माध्यमातून सोडल्या आणि महत्त्वाचं कार्य म्हणजे आज मी जरी नसलो तरी या रूपाने आज देवी शक्ती ही तुम्हाला सदैव साथ देणारी आहे. तुमचा शुद्ध भाव त्या ठिकाणी ठेवा. कुठलीही अडी अडचण आली तर आईला हाक मारा, कळकळीने हाक मारली तर ते तुमच्यासाठी नवराच आहे. या ठिकाणी तिथं काही लागत नाही, तुमचा शुद्ध भाव असला पाहिजे एवढंच महाराजांचं सांगणं होतं. आणि या सगळ्या कार्यामध्ये आम्हाला सर्वांना प्रेरणा देणारे सद्गुरू गजानन महाराज आटक यांना मी देवार वंदन करतो आणि आई वेदमातेची स्थापना त्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी झालेली आहे असं आपलं थोडक्यात मी तुम्हाला हे सांगितलं. आपल्या भेटीबद्दल आपला धन्यवाद आहे. प्रसाद आणि आशीर्वाद मी मंडळाचा चिटणीस मुकेश राजाराम पाटील, जे मित्र दिनेश बागवे. नवरात्र उत्सवाला दरवर्षी सर पण आहे, शाळेत शिक्षक आहेत माथेरानला आणि हे नवरात्र उत्सव सगळं हेच बघतात. आता पुढील माहिती आहे तुम्हाला देतो. धापाय देवस्थान हे फार पूर्वीपासूनच इथे विराजमान आहे. ग्रामदेव, प्रत्येक गावामध्ये ग्रामदेव असेल तसंच कर्जतचे ग्रामदेव म्हणून धापाय देवस्थान हे प्रसिद्ध आहे. आणि त्याच अनुषंगाने गेली 25 ते 30 वर्षापूर्वी भुवनेश्वरी मातेचं मंदिर उभं करण्यात आलं मंडळातर्फे आणि त्याचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी सुरू असतो. ग्रामदेव धापाय देवस्थान समिती पूर्वीपासून अगदी पुरातन काळापासून ग्रामदेव धापाय देवस्थान इथे विराजमान आहेत आणि त्यांचा उत्सव अक्षय तृतीयेला दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असतो. आणि आसपासच्या गावातील लोक, कर्जत शहरातील लोक उत्स्फूर्तपणे त्या अक्षय तृतीयेच्या वेळेस ग्रामदेव धापाय देवस्थान इथे येऊन धापाय महाराजांचं दर्शन घेत असतात. आणि कालांतराने मग धापाय देवस्थान संस्थेचे अध्यक्ष रमेश चंदन आणि त्यांना उत्स्फूर्तपणे गरबा सुरू करण्यासाठी किंवा नवरात्र उत्सव सुरू करण्यासाठी विकास खांटे यांनी रमेश चंदन यांना सुचवलं की आपल्या इथे सुद्धा नवरात्र उत्सव सुरू करावा. कारण की पूर्वी कर्जतमध्ये नवरात्र उत्सव फक्त गुजराती समाज हा एकच समाज नवरात्र उत्सव सुरू करत असत. पण त्याच्यानंतर मग धापाय देवस्थान समितीने नवरात्र उत्सव सुरू केला आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद असतो. आसपासच्या परिसरातले तरुण मुलं मुली गरबा खेळण्यासाठी सुद्धा या मैदानामध्ये आपली हजेरी लावत असतात आणि दरवर्षी
अगदी मोठ्या उत्साहात हा गरबा सुरू असतो, हा उत्सव सुरू असतो. त्याचप्रमाणे नवचंडी होम, भुवनेश्वरी मातेचा नवचंडी होम 8व्या माळेला असतो आणि अन्नछत्र मोठ्या प्रमाणात चालवलं जातं. आणि त्यावेळेससुद्धा आसपासच्या परिसरातील भाविक येऊन असा हा उत्सव अगदी थाटामाटात सुरू असतो. गेली 2 वर्ष करोना काळामुळे सध्या या उत्सवावरती थोडंसं आनंदावरती या उत्सवाच्या विरजन पडलेलं आहे. पण पुढील वर्षी अजून मोठ्या प्रमाणात हा उत्सव सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आमची पावलं पुढे पुढे जातच आहे. आणि भाविकसुद्धा अगदी मनोभावे या ग्रामदेवतेला भेट देत असतात. नवरात्र उत्सव त्यावेळेससुद्धा भेट देत असतात आणि हा उत्सव परिपूर्ण करण्यासाठी हे मंडळाला सहकार्यसुद्धा करत असतात. अंबे माता मंदिर देवीचं देऊळ ही जागा जी आहे ती छोटाबाई छगनबाई पटेलनी 1982ला ह्याचं भूमिपूजन केलं आणि 1986ला ह्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली एंडिंगला. आणि जे चंदूलाल शंकरलाल शाह आणि दुसऱ्या ग्रामबाई लक्ष्मीदास पटेल यांची ही मूर्ती दिलेली आहे त्यांनी आणि याची प्राणप्रतिष्ठा केली. आणि दरवर्षी सालाबादप्रमाणे दरवर्षी आमच्या इथे नवरात्र गरबाचा प्रोग्राम होतो. पण आता सध्या कोविड-19ची जी सरकारची लिमिट लागलेली आहे त्याच्यामुळे सध्या आम्ही इथेच गरबा करतो. नाहीतर आमची पोस्टाच्या इथे दरवर्षी गरबा आम्ही करत असतो. आणि हे फक्त सर्वांसाठी मंदिर आहे. सगळ्या जातीचे सगळ्या प्रकारचे लोक इकडे येतात, देवाचे दर्शन घेतात आणि आमचे जे महाराज आहेत ते सगळ्यांना आशीर्वाद देतात. साक्षात देवी आहे. साक्षात आमची देवी कर्जत मधली एकच आहे जी अंबे माता मंदिर, जी अंबे माता म्हटली जाते. ते सगळ्यांना दर्शन देते आणि सगळ्यांचे समाधान पण करते. इकडे येताना लोक रडत येतात पण जाताना बाकी हसत जातात. एवढी ह्या देवीची आमची कृपा आहे सगळ्यांना. देवली गुजराती समाजाचा हा गरबा दरवर्षीप्रमाणे ह्या वेळेला संतोष कांतीबाई पटेल यांच्या घरातनं देवळात जाईल. तर हे सगळे भक्तगण आता आमच्या गुजराती समाजाचे त्यांच्यावर नार आहे. दरवर्षीप्रमाणे ते इकडनं हा जो गरबा आहे ती अखंड ज्योत आमची देवळात जाते आणि तिकडे ते 10 दिवस नवरात्र म्हणून उत्सव आमचा सजवला जातो. तर त्याचा मेन गरबा आहे. पोपटे इथला या मंदिरातील पूजारी सेवक. ही महालक्ष्मी जी देवी आहे याची आख्यायिका अशी सांगितली जाते की ही 200-250 वर्षापूर्वी आख्यायिकेप्रमाणे इथे वसलेली आहे. तर ती जेव्हा घोड्याच्या रथामध्ये आली होती तेव्हा तिला इथे काही अंतरावरती घोड्याचा पाय घसरला आणि काही अंतरावरती चाक घसरली. तर तिथे ती थांबली. ती थांबली तर तिने या ही शिळा आहे शिळेमध्ये तिचं रूप घेतलं, वास्तव घेतलं. त्याच्यानंतर तिथं पूजा अर्चा सगळे साधवाची चालू झाली. नंतर नवरात्रामध्ये 9 दिवस तिथं पूर्ण उत्सव करतात. इथं 9 दिवस तिथं पूर्ण मुखवट असतो या देवीचा. ही स्वयंभू आहे. ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीचीच बहीण आहे. ही पण कोल्हापूरचीच आहे पण तिथे रूप घेतल्यामुळे तिथे स्थापन झालेली आहे. आणि आता सध्या कोरोनाच्या काळामध्ये आपण आता सध्या बंदोबस्त केला आहे सरकारी आदेशानुसार. नंतर व्यवस्थित दर्शन मिळतं आपल्याला. नारायण भट यांच्या घरी जो मुलगा जन्माला आला होता तो विजापूरचे पेशवे त्यांनी त्या नारायण भटच्या मुलाला दत्तक घेतलं. तर त्यांचं इथे घरबीर होतं सगळं. आता काही नाही तिथे. तर त्यामुळे त्यांच्यापासून त्या काळापासून ते सगळे ते झाले. आणि त्या मुलाचं नाव गोविंद नारायण. पेशव्यांच्या काळापासून चालू झालेलं आहे.
आणि मग त्याची ते आपल्या ह्याच्यात 3 मंदिर आहेत. एक बाहेर गणपती मंदिर आहे, एक मारुती मंदिर आहे आणि या देवीचं रक्षक आहे देवीचं. आणि 2-250 वर्षी अशी जुनी आपली देवस्थान. नमस्कार. भिसेगावचा नवरात्र उत्सव. भिसेगावची अंबामाता ही पंचक्रोशीमध्ये सर्व भाविकांना पावणारी, नवसाला पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या ठिकाणी नवरात्र उत्सव हा अतिशय उत्साहात साजरा केला जातो. अनेक गावातून दूरवरून लोक दर्शनासाठी येतात. भाविक या ठिकाणी श्रद्धेने, भावनेने देवीच्या चरणाशी येतात. आपली जी काही गाराणी आहे ती देवीच्या पायाशी मांडतात आणि त्यांना प्रचिती येते. दरवर्षी भाविक या श्रद्धेने येतात की आमचं जे काही संकट असेल ती देवी नक्की पूर्ण करेल, पार पाडेल. आणि म्हणूनच गेली 46 वर्ष हा नवरात्रोत्सव या ठिकाणी अतिशय आनंदात सर्व भाविकांच्या सहकार्याने, ग्रामस्थांच्या वतीने साजरा करण्यात येतो. या देवीची एक आख्यायिका अशी सांगण्यात येते की पूर्वी या भिसेगाव खिंडीमध्ये फार जंगल भाग होता आणि त्या काळामध्ये मुंबईकडून पुण्याकडे जाणारे काही व्यापारी लोक त्या खिंडीतून जात होते. एक दिवस एक व्यापारी त्या खिंडीमध्ये मुक्कामाला असताना डोंगरावरती त्याला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याला देवीने दर्शन दिलं की माझी मूर्ती इथं वारुळामध्ये आहे, त्या वारुळातून तिला बाहेर काढ आणि तिची या ठिकाणी स्थापना कर. आणि त्या व्यापाऱ्यांनी मग त्या आजूबाजूला जे आदिवासी लोक होती त्यांना गोळा केलं आणि त्या ठिकाणी जेव्हा तो बदलायला गेला तेव्हा त्या भला मोठा नाग सर्प बाहेर पडला. परंतु देवीने त्याला सांगितलं होतं की घाबरू नको, तो नाग तुला काही करणार नाही, तो माझा रक्षक आहे. आणि तो नाग निघून गेल्यानंतर त्यांनी वारूळ खोदला आणि खोदल्यानंतर ती देवीची एक मूर्ती त्या ठिकाणी सापडली, जी आज आपण पाहतो इथं. त्या मूर्तीची त्यांनी या ठिकाणी स्थापना केली आणि या ठिकाणी एक पवित्र मंगल असं देवीचं स्थान या ठिकाणी त्या व्यापाऱ्याच्या मदतीनं इथं निर्माण झालं. आणि अनेक वर्षापासून लोक येतात, दर्शन घेतात. गेल्या 2 वर्षापासून आपण पाहतो की कोरोना आहे आणि कोरोना असल्यामुळं साध्या पद्धतीने आपण या ठिकाणी हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने साजरा होते. जे काही कोरोनाचे नियम आहेत ते नियम सगळे पाळून सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा मास्कचा वापर असेल, सॅनिटायझरचा वापर असेल, या सगळ्या गोष्टींचं नियमाचं पालन करून हा उत्सव आता या ठिकाणी साजरा होतो. आणि अंबे मातेच्या चरणी आपण अशीच प्रार्थना करू की जगावर आलेले कोरोनाचं जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर व्हावं, सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहावं, सगळ्यांना सुखशांती लाभावं. आणि नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हाच आपण संकल्प करूया की आपल्या सर्वांच्या कडून कोरोनाचे पूर्ण नियम पाळले जातील आणि कोरोनापासून आपण सगळेजण मुक्त होईल असे अंबे मातेच्या चरणी प्रार्थना करूया. धन्यवाद. खूप जुनी टेकडी बिकडी होता, असा डोंगर टाईप इथे. आणि मग ते रस्ते चढून यायला लागायचं. खूप अगदी म्हणजे छोटंसं एकदम देऊळ होतं असं कौलारू. नंतर आप्पासाहेब भाटकरे काही जीर्णोद्धार केलं. पाटाळीतून फिरोजगावला आमदार, माझे आमदार, त्यांच्या पुतण्यात स्वतः दरवर्षी नवरात्र साजरं करतात. सगळे लाड कंपनी सगळे लाड देवी आपण बसवतात वगैरे करतात. आणि देवीची माहिती अशी थोडक्यात लक्ष्मी कुंकू लावते त्या टाईपमध्ये आहे. त्या बाईकडे दोघं नवरा बायको ब्राह्मण जोडतो इथं राहत होतं. तिच्याकडे एक दिवस साधू आली खूप जेवायला. घराचं काहीच नव्हतं. ती देवीची भक्ती करत असल्यामुळे ती देवीला अडचण आली. ती बोलली तिला, आता आम्ही करणार काय, एवढी माणसं आली तर आता करणार काय. ती देवीला म्हणली बघ. मग देवीने तिची एवढी धान्याच्या कोठारं भरवली आणि ते सगळे ब्राह्मण हे साधू आलेले जेवण केले. आणि त्यामुळे ते तिला आता त्या ब्राह्मणबाईला वाटलं देवी निघून जाते की काय, म्हणून तिने समोर विहीर होती. ते आता कालांतराने बुजली ती, पण तिथे मग ती जाऊन तिने उडी मारली त्या विहिरीत. त्या ब्राह्मणबाईची स्थापना मंदिराच्या मागच्या बाजूला आहे. तिथून मग त्या देवीला कुठे जाणं भागच नाही लागलं. मग ती
तिथेच राहिली देवी, म्हणून देवीचं नाव कोठारी पडलं. त्या देवीला कोठारी माता म्हणतात. नमस्कार, मी अरविंद रघुनाथ नामवकर, हे सोमगाई देवस्थान पुजारी. देवीचा इतिहास असा आहे की ब्रिटिश काळामध्ये ज्यावेळेस रेल्वेचं काम चालू होतं त्यावेळेस जे तिथे मजूर होते त्या मजुरांना असंख्य अडचणी येत होत्या. म्हणजे अक्षरशः काम पुढे जातच नव्हतं लोणावळा साईड पुणा साईडला. तर त्यावेळेस तिथे जे मुकादम होते ते मुकादम असंच एक मनामध्ये हे केलं की बाबा काय तर असं इथं देवस्थान तर कृपया आम्हाला त्याचा दृष्टांत व्हावा. त्याच हिशोबानंतर त्याच रात्रीला त्यांच्या स्वप्नामध्ये देवी गेली आणि नंतर मग त्यांना असं दृष्टांत दिला की मी अशा ठिकाणी आहे, तुम्ही माझा जीर्णोद्धार करा. दुसऱ्या दिवशी ते आले, त्यांनी इथे शोध घेऊन एका मातीच्या ढिगाऱ्याखाली देवी त्यांना सापडली. त्याच्यानंतर त्यांनी इगतपुरीवरून दगड आणून एक छोटंसं मंदिर बांधलं. त्यानंतर मग आमच्या गावातील सावंत बालकृष्ण सावंत यांच्या हस्ते देवबत्तीची त्यांच्या हस्ते सोय त्यांना करून दिली. त्याच्या पुढे मग काही कालांतराने मंदिर जीर्ण झाल्यामुळे 2007 साली सर्व ग्रामस्थांनी भाविकांनी मिळून हे जे आत्ताचं मंदिर आहे तो अस्तित्वात आला.